नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज मी नागपंचमीच्या निमित्ताने कढईचा प्रसाद आणि त्याबरोबरच काही वेगवेगळे पदार्थ देखील बनवलेत। आजच्या दिवसाला काही धार्मिक मान्यता आहे, ज्यात असं म्हणतात की आजच्या दिवसाला सुरी, कात्री आणि तवा यासारख्या वस्तूंचा वापर नाही करायचा, कारण या दिवसाला आपण राहू शांतीसाठीच नागदेवताची पूजा करीत असतो, जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही कष्ट असतील ते दूर होऊन आपल्याला नागदेवताचा आशीर्वाद मिळावा। या दिवसाला भगवान भोलेनाथाची पण पूजा करतात। पण खरं सांगू तर मित्रांनो, हे सर्व नियम आपल्या पूर्वजांनी यासाठीच लागू केले असावे की आपण रोजचं जेवण चे साधं न करता काहीतरी वेगळं आणि रुचकर बनवायचे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा, बरोबर ना? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मला हे सर्व माझ्या कुटुंबियांसाठी बनवताना तितकाच आनंद आणि हे उत्साही असतो। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी माझं सर्व कष्ट आणि थकवा विसरून जात असते आणि मला तरी असं वाटतं की तो आनंद बघायला प्रत्येकाला आवडेलच, हो ना? तर मित्रांनो, अशीच काही नवीन गोष्टी आणि व्हिडिओज घेऊन येण्यासाठी मला सपोर्ट करा।